स्वप्नील, काल अचानक तू आलास काय, गेलास काय? आणि ते चित्र का नेलंस? प्रिया, तू मला त्या चित्रासंबंधी काही सांगितलं नव्हतंस हा? कधी सांगणार? कधी आलायस का तू मला भेटायला? नाही, राहू दे. उगाच शब्दाने शब्द वाढेल आणि राहू दे ना. बरं मला सांग, तुला काय माहिती आहे त्या मूर्तीविषयी? ती मूर्ती तीच आहे की काय, त्याच्याबद्दल मला क्षिप्राने सांगितलं होतं. काय? आठवत नाहीये. स्वप्नील, अगं आता नाही आठवते तर काय करू? हा, पण ती मूर्ती सुलेखाकडे आहे असं कुसुमात्या म्हणाल्या. विक्रांतने सुद्धा ती पाहिली होती. स्वप्नील, आपल्याला त्या मूर्तीविषयी माहिती मिळणं खूप गरजेचं आहे. एक आठवतंय, त्या मूर्तीबद्दल क्षिप्राला जे माहिती होतं ते तिने लिहून ठेवलं. कुठे? एका डायरीत का वहीत. डायरी असो, वही असो, जे काही, ते नेमकं कुठे आता सांग ना. आठवत नाहीये. कम ऑन स्वप्नील. एक मिनिट, हा, मम्मांचा फोन आहे. हा मम्मा. प्रिया, अगं तू मीटिंग कॅन्सल केलीस का? मम्मा, इतकी महत्वाची मीटिंग मी कॅन्सल करीन असं वाटतं का तुम्हाला? अगं पण पूनम म्हणत होती की हो, ते सगळं सुलेखाला मिसगाईड करायला. मम्मा, तुम्हाला आठवतंय ना, गेल्या वेळेला मी आपल्या मीटिंग बद्दल पूनम काकूला सांगितलं आणि त्यामुळे सुलेखाने आपला डाव साधायचा प्रयत्न केला. मनीषाच्या आईंचं सुदैव की आयत्या वेळी विक्रांत आला आणि म्हणून त्या वाचल्या. यावेळी तसं होऊ द्यायचं नाही आपल्याला. हुशार आहेस. हुशार नाही, सावध म्हणा. आणि ते तसं असण्याची आपल्याला खूप गरज आहे मम्मा. असो मम्मा, आता तुमच्यासाठी, सुलेखासाठी, पूनम काकूसाठी, इनफॅक्ट आपल्या सगळ्यांसाठी ही मीटिंग कॅन्सल झाली आहे, कारण मनीषाची आई मुंबई बाहेर चालली. आता ही मीटिंग कधी असेल, कुठे असेल, हे मी तुम्हाला पर्सनली येऊन सांगेन. ओके, टेक केअर. जेवढं आता मी ऐकलं त्यावरून बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्यात. एक गोष्ट नक्की आहे, सगळीच परिस्थिती खूप रिस्की झाली. स्वप्नील, गेल्या वेळी सुलेखा मनीषाच्या आईला रिसीव्ह करायला गेली हे ऐकलं आणि मी हादरले. मला वाटलं आता ही भेट पुन्हा होणं शक्य नाही. अर्थात ते तसं टेन्शन मला आताही आहेच. ही मीटिंग कधी होईल, कुठे होईल आणि सुलेखाला कळलं तर काय होईल? आणि हे सगळं एकटीने सांभाळताना माझा स्वतःचा विचार करणंच मी सोडून दिलंय. ही भेट नक्की होईल आणि ती कधी झाली हे सुलेखाला कळणार नाही. कसं काय? एक तर आता तू यापुढे एकटी नाहीयेस, आणि दुसरं, तू विचार करायचा काय करायचं ह्याचा. ते कसं करायचं हे ठरवायला आणि घडवून आणायला तुझा मित्र परत आलाय. अरे कुठे चाललास? अर्ध्या तासात फोन करतो. मीटिंग कुठे आणि कधी ठरवायची ते सांगतो. टेक केअर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी. द्या. काय झालं? देवळात गेला होतात. प्रसाद घेऊ का? आता प्रसाद नाही तर आणखीन काय घ्यायला सांगणार आहे मी तुला? हा, घे प्रसाद घे.
आणि तुझ्या एकटीसाठी काही गेलेले नव्हते, मी सगळ्यांसाठी देवळात गेलेले होते. हो, म्हटलं आता घरातली वादळ जरा शांत झालेली आहेत, तर म्हटलं देवाला जरा सौख्य नांदू देत रे बाबा, सगळं व्यवस्थित होऊ देत, सगळं व्यवस्थित होऊ देत, छान होऊ देत सगळं. सगळे मला कुसुमात्या कुसुमात्या म्हणतातच, पण आता कुसुमाजी अशी हाक माझ्या कानावरती ऐकू येऊ देत. बघत काय बसलीस? हा, प्रसाद नाही खायचा तुला? विष नाही देते, प्रसादच येतो. संशयाने बघतेस माझ्याकडे. याचाच मला राग येतो. विश्वास म्हणून ठेवू नका माझ्यावरती. काय झालं कुसुमात्या? अरे काय नाही रे, हे मी देवळात गेले होते ना, म्हटलं घरात पाळणा हलू देत, सगळं व्यवस्थित होऊ देत म्हणून गेले होते. तर हिला प्रसाद दिला तर ही माझ्याकडे अशा रीतीने बघते की जसं काय मी हिला विषच दिलंय. देवळात रांग असेल ना खूप? अरे म्हणजे काय रांग, म्हणजे खूप रांग होती. अरे हो, 3 तास रांगेत उभी होते माहिती, 3 तास. पायाचे तुकडे पडले माझे. सो स्वीट ऑफ यू कुसुमात्या. अगं मला दे ना प्रसाद, मी खातो ना. अरे म्हणजे काय याला म्हणतात विश्वास. शेवटी आपलं माणूस ते आपलं माणूस, हो की नाही रे? ए वहिनी हे बघ, प्रसाद आणलाय का? आदिनाथ, आज कुसुमात्यांचं बोलणं. शुभ्रा, त्यांनी आपल्यासाठी प्रार्थना केली की आता तरी आपल्या पदरात त्यात काय झालं एवढा? कुसुमात्या देवळात जातेच आणि सगळ्यांसाठीच काही ना काहीतरी मागते. आपल्यासाठी तिने हे मागणं मागितलं. मागणं एकदा तुम्ही सुद्धा मागितलं होतं, पण आदिनाथ, तुम्हाला माझा राग येत असेल ना? कसला राग? आदिनाथ, आपल्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण होती, पण लग्नानंतर घटना मात्र इतरांच्या आयुष्यात घडतात तशा कधीच घडल्या नाही. एकमेकांसाठी म्हणून वेळ कधी मिळालाच नाही. सहवास, मन मोकळेपणा, नवरा बायको म्हणून हवे असणारे ते हळुवार क्षण बोटांवर मोजण्या इतकेच राहिले. शुभ्र, हे असं अचानक कुठून आलं तुझ्या हे डोक्यात? गेले कित्येक दिवस आपण एका वेगळ्याच विषयावर चर्चा करतो, जी सतत करायला नकोय आदिनाथ. सतत अशाच गोष्टींचा विचार का करायचा ज्यांच्याशी नको त्या गोष्टींचा, नको त्या व्यक्तींचा संबंध जोडलेला असेल? शोध घेणं गरजेचं आहे आदिनाथ, पण ते सर्वस्व नाहीये. मला माहिती आहे, मला होणाऱ्या भासांमुळे
मला दिसणाऱ्या त्या काळ्या सावलीमुळे आपलं एकमेकांच्या जवळ येणं दुरावलं गेलं. सुरुवातीला तुम्ही अस्वस्थ होतात, मला कळत होतं, पण नंतर त्या अस्वस्थपणाची सुद्धा सवय झाली. आणि ती सवय माझ्यामुळे झाली. कोणी सांगितलं? स्वतःच ठरवलंस? शुभ्रा, जसं सहवासासाठी 2 जण असतात तसंच दुराव्यासाठीही 2 जणच कारणीभूत असतात. घराबाहेर जास्त काळ कोण होता? मी नाहीये तितकाच जबाबदार? एक सांगू शुभ्रा, मला आता वाटतंय की सगळ्या वाईट गोष्टी घडून गेल्यात. एकमेकांना द्यायला आत्ता आपल्याला वेळ मिळतोय. हळूहळू सगळ्यांच्या भोळ्या वर जाणारच, पण अशा वेळी दुराव्यासाठी एकमेकांना जबाबदार ठरवण्यापेक्षा काही हळूवार क्षण जपायला एक जबाबदार निर्णय घ्यायला हवा. काय पाहतेस? ती ओढ डोळ्यात पुन्हा दिसतेय, जी कोकणात पहिल्या भेटीत दिसली होती. शुभ्रा, विसरून जा होणारे भास, त्या कटू आठवणी. या कल्पनाच आपल्याला जवळ येऊ देत नाहीयेत. आपण कोकणात जाणार आहोत. आदिनाथ, ती भेट पुन्हा एकदा. माझ्याकडे इतकाही अवकाश नाहीये असं मी म्हटलं तर? आज पुन्हा तेच रूप दिसतंय, लाजरं, गोड. आदिनाथ, मला तर कसलेच भास होत नाहीये, कुठलीच स्वप्न पडत नाहीये. पण सारखं वाटतंय की ती काळी सावली पुन्हा नाही ना दिसणार. नाही दिसणार. मला खात्री आहे या सहवासात आता कोणाचाही अडथळा नसणार आहे शुभ्रा, आणि असूही नाही. नाही का? मी आलोच. बोल. फोन का उचलत नव्हतास तू? मला वाटतं याचं उत्तर मी आधीच तुला दिलंय, आणि शुभ्राने सुद्धा.
माझा तिच्याशी काहीही संबंध नाही. तसाच माझा तुझ्याशी काही संबंध नाही. आधी त्यात ओरडण्यासारखं काही नाहीये सुलेखा. आधी मला तुला भेटायचंय, फक्त एकदा, एकांतात. माझा एकांत कोणाबरोबर आणि कोणासाठी असणार आहे हे ठरलंय सुलेखा. आधी मला तुला काही गोष्टी सांगणं फार गरजेचं आहे. काही शब्द जरी सांगायचे असतील तरी ते आता इथे सगळ्यांसमोर सांगायचे. नीट विचार कर आधी. मी एकदा जर का तोंड उघडलं ना तर ते सगळ्या गोष्टी सांगूनच बंद होईल. ठीक आहे. ठीक आहे. येस. आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या माणसांचे डोळे उघडणं फारसं चांगलं नसतं आधी. विश्वास खूप महत्वाचा शब्द बोललीस. हाच माझा माझ्या माणसांवर आहे आणि माझ्या माणसांचा माझ्यावर आहे. आणि म्हणूनच तुझ्या समोर दबून राहण्यापेक्षा माझ्या माणसांसमोर लोटांगण घालायला आवडेल मला. आधी ठेव फोन. हे मी नीट लक्षात ठेवेन. आधी कोणाचा फोन होता नाही सांगितलं तरी चालेल. शुभ्रा, गोष्टी न सांगण्याची जी चूक आजपर्यंत केली ती परत करायची नाहीये मला. फोन सुलेखाचा होता. हो, आणि मी बाहेर जाऊन यासाठी बोललो कारण ज्या गोष्टींचा, ज्या व्यक्तींचा मला आजपर्यंत त्रास होत आलाय तो आता होऊ नये म्हणून. कदाचित ते पुन्हा फोन करेल. मी नसलो तरी निर्भीडपणे आणि स्पष्टपणे बोल. हातातून निसटून जाणारी गोष्ट जर पुन्हा हातात मिळत असेल आणि हे ज्या व्यक्तीमुळे होत आहे ती व्यक्ती माझ्या मागे खंबीरपणे उभी असेल तर मग कसली भीती. निर्भीड तर मी होतेच, पण आता निश्चिंत झाले. बोल सुलेखा. बरं आहे गप्प आहेस. आता यापुढे गप्प बस असं सांगावं लागणार नाही मला. काहीही बोलू नकोस आणि फोनवर तर नकोच. काय उपयोग. घरी ये. कधी येतेस? बराच पाहुणचार बाकी आहे.